हॅलो फ्रेंड्स, दररोजप्रमाणे आज सुद्धा आपण द हिंदू मधील एका नवीन आर्टिकलवर डिस्कशन करणार आहोत. तर आजचे जे आर्टिकल आहे ते इकॉनॉमिक सर्वे या टॉपिकवर असणार आहे. म्हणजेच दरवर्षी जसं भारत सरकार बजेट म्हणजेच अर्थसंकल्प जसा सादर करतं, त्याचप्रमाणे बजेटच्या काही दिवस आधी इकॉनॉमिक सर्वे म्हणजेच आर्थिक सर्वेक्षण सुद्धा सादर करतं. आणि या दोन्ही गोष्टी भारत सरकारच्या इकॉनॉमिक मॅनेजमेंटसाठी खूप महत्वाचं असतं. आता तुमच्यापैकी काही जणांना प्रश्न पडत असेल की या दोन दोन गोष्टी सादर करण्याची काय गरज आहे. म्हणजे बजेटमध्ये तर सर्व गोष्टी सांगितल्या जातात, म्हणजे स्कीम्स कोणत्या सेक्टरला किती पैसे असणार आहेत, त्यानंतर कोणत्या स्कीम्स बंद झाल्या आहेत, त्याचप्रमाणे टॅक्स किती असणार आहे कोणकोणत्या गोष्टीवर. तर या सर्व गोष्टी बजेटमध्ये सांगितल्या जातात. तर हे आर्थिक सर्वेक्षण जे असतं ते सरकारला एक प्रकारचं रिपोर्ट कार्ड असतं. म्हणजेच देशाची अर्थव्यवस्था सध्या कशी चालली आहे, वाढ किती झाली आहे, महागाई किती झाली आहे, आजपर्यंत जो देशाचा व्यापार झाला त्यामध्ये तोटा किती झाला आहे आणि भविष्यामध्ये आपल्याला देशासमोर काय काय धोके असू शकतात, या सर्व गोष्टी सोप्या पद्धतीने या आर्थिक सर्वेक्षण म्हणजेच इकॉनॉमिक सर्वे मध्ये सांगितल्या जातात. आणि या सर्व आर्थिक सर्वेक्षणावरूनच भारत सरकार आपल्या अर्थसंकल्पामध्ये योजना, त्यानंतर खर्चाचं वाटप या गोष्टींवर निर्णय घेतं. तर त्यामुळे हे जे आर्थिक सर्वेक्षण असतं ते महत्वाचं असतं. आणि त्यामुळे आजचं जे पूर्ण आर्टिकल आहे ते या आर्थिक सर्वेक्षण म्हणजेच इकॉनॉमिक सर्वे या टॉपिकवर असणार आहे. तर आता आपण पूर्ण आर्टिकल पाहूया, ते मराठीमध्ये समजून घेऊया जेणेकरून आपल्याला हे पूर्ण आर्टिकल चांगल्या प्रकारे समजेल. तर आर्टिकलचं टायटल आहे अ जॉब वेल डन ऑन द इकॉनॉमिक सर्वे 2025-26. तर या वाक्यातील अवघड शब्दांचा अर्थ माहिती करून घेऊया. जॉब वेल डन म्हणजे एखादं काम समाधानकारकरित्या पूर्ण करणे किंवा पूर्ण होणे, आणि इकॉनॉमिक सर्वे म्हणजे आर्थिक सर्वेक्षण. तर या वाक्याचा अर्थ आहे 2025-26च्या आर्थिक सर्वेक्षणाने आपलं जे उद्दिष्ट होतं ते प्रभावीपणे पूर्ण केलं आहे. म्हणजेच आर्थिक सर्वेक्षणाचे जे मूल्यमापन आहे ते सकारात्मक आहे आणि या आर्थिक सर्वेक्षणानुसार सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे होतील. या सर्व गोष्टी आपण आजच्या आर्टिकलच्या टायटलमध्ये पाहिल्या. पुढची लाईन पाहूया. द इकॉनॉमिक सर्वे हॅज अ फ्रेमवर्क ऑफ इकॉनॉमिक अँड गव्हर्नन्स स्ट्रॅटेजी. फ्रेमवर्क म्हणजे आराखडा, इकॉनॉमिक म्हणजे अर्थव्यवस्थेशी संबंधित, गव्हर्नन्स म्हणजे प्रशासन किंवा शासन ज्याप्रमाणे चालवलं जातं त्याची पद्धत, आणि स्ट्रॅटेजी म्हणजे खूप जास्त काळासाठी तयार केली जाणारी योजना. तर इथे असं दिलंय, हे जे आर्थिक सर्वेक्षण होते त्या सर्वेक्षणामध्ये भारताची जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेसाठी आणि भारत सरकारचं जे शासन आहे म्हणजेच प्रशासन आहे त्यांच्यासाठी जो लागणारा ठराविक आराखडा आहे तो व्यवस्थितरित्या मांडलेला आहे. म्हणजेच हे जे सर्वेक्षण आहे ते भविष्यातील सर्व आर्थिक आणि प्रशासकीय निर्णयांना एक प्रकारे दिशादर्शक ठरेल, असे लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. थ्रू हिज इकॉनॉमिक सर्वे 2025-26, चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर CEA V. Ananta Nageshwaran has once again shown the value of level-headed analysis while eschewing sensationalism. चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर म्हणजे मुख्य आर्थिक सल्लागार. तर दरवर्षी हे जे आर्थिक सर्वेक्षण असतं ते यांच्यातर्फे तयार केलं जातं. लेव्हल हेडेड म्हणजे संयमाने किंवा संतुलितरित्या, इश्क्युइंग म्हणजे टाळणे, आणि सेन्सेशनलायझेशन म्हणजे एखादी गोष्ट जास्त चढवून सांगण्याचा प्रयत्न करणे. तर इथे असं दिलंय की 2025-26चा जो आर्थिक सर्वेक्षण आहे त्यामध्ये मुख्य आर्थिक सल्लागार अनंता नागेश्वरन यांनी पुन्हा एकदा एक संतुलित, शांत आणि सत्य परिस्थितीवर आधारित असणाऱ्या विश्लेषणाचं महत्व दाखवून दिलं आहे, असे लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. With the global economy in flux, the Indian economy displaying stability, the need of the day is pointed analysis of current data for future policy. Global economy म्हणजे जागतिक अर्थव्यवस्था, इनफ्लक्स म्हणजे सतत बदलणाऱ्या अवस्थेमध्ये असणारे, डिस्प्लेइंग म्हणजे दाखवणे, स्टॅबिलिटी म्हणजे स्थैर्य असणारी परिस्थिती, नीड ऑफ द डे म्हणजे अशा परिस्थितीमध्ये, पॉइंटेड अनालिसिस म्हणजे एखाद्या गोष्टीवर नेमकं विश्लेषण करणे किंवा ती गोष्ट नेमक्या पद्धतीने समजून सांगणे, करंट डाटा म्हणजे सध्याची जी आकडेवारी आहे त्याबद्दल माहिती, आणि फ्युचर पॉलिसी म्हणजे भविष्यामध्ये ज्या गोष्टी होणार आहेत त्याबद्दल धोरणे. तर इथे असं दिलंय की जागतिक अर्थव्यवस्था सध्या अस्थिर अवस्थेमध्ये असताना भारताची अर्थव्यवस्था त्या तुलनेमध्ये खूप स्थिर आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये भविष्यामधील धोरणे ठरवण्यासाठी सध्याच्या आकडेवारीचे नेमके आणि सखोल विश्लेषण करणं ही खूप आवश्यक गोष्ट आहे, असे या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. इन दिस द सर्वे हॅज डिलिव्हर्ड इट हॅज चार्टेड आउट अ ब्रॉड फ्रेमवर्क फॉर अ मीडियम टर्म इकॉनॉमिक अँड गव्हर्नन्स स्ट्रॅटेजी, हायलाइटिंग द कॉन्सेप्ट ऑफ एन एंटरप्रिनोरियल स्टेट दॅट इज मोर रिस्क टेकिंग, एजाईल अँड विलिंग टू एक्सपेरिमेंट. डिलिव्हर्ड म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल असणारी अपेक्षा पूर्ण करणे, चार्टेड आउट म्हणजे आराखडा मांडणे, ब्रॉड फ्रेमवर्क म्हणजे व्यापक धोरणात्मक चौकट, मीडियम टर्म म्हणजे मध्यम कालावधीसाठी, एंटरप्रिन्योरियल स्टेट म्हणजे
उद्योजक स्वरूपाचं असणारं राज्य. रिस्क टेकिंग म्हणजे धोका पत्करणारे. ॲजाईल म्हणजे लवचिक. तर इथे असं दिलंय की आता जे आर्थिक सर्वेक्षण होतं त्या सर्वेक्षणाने मध्यम कालावधीसाठी अर्थव्यवस्था आणि प्रशासन यासाठी एक व्यापक धोरणात्मक चौकट मांडली आहे. म्हणजेच त्यामध्ये अधिक धोका पत्करणारे, लवचिक आणि प्रयोग करण्यास तयार असणारं भारत सरकार एक उद्योजक राज्य म्हणून असणार आहे अशी संकल्पना दाखवलेली आहे, असे या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. The CEA is pushing for a forward-looking dynamic shift to policymaking that is willing to fail and learn in the quest for much needed growth acceleration. Pushing for म्हणजे एखाद्या गोष्टीवर जास्त जोर देणे. फॉरवर्ड लुकिंग म्हणजे भविष्याचा एक प्रकारे व्यवस्थितरित्या अंदाज घेतलेली परिस्थिती. डायनॅमिक शिफ्ट म्हणजे चांगल्या गतीने झालेला बदल. पॉलिसी मेकिंग म्हणजे धोरणांची निर्मिती करणे. विलिंग टू फेल अँड लर्न म्हणजे अपयश स्वीकारून त्यातून शिकण्याची तयारी असणे. क्वेस्ट म्हणजे उद्देश आणि ग्रोथ ॲक्सलरेशन म्हणजे आर्थिक वाढीचा जो वेग आहे तो वेग वाढणे. तर इथे असं दिलेलं आहे, मुख्य आर्थिक सल्लागार यांनी जे आर्थिक सर्वेक्षण सादर केलं त्यामध्ये एक प्रकारे भविष्यावर आधारित असणारं म्हणजेच भविष्यामधून त्या गोष्टीबद्दल खूप अपेक्षा असणारं आणि त्याचबरोबर गतिशील धोरणांवर या आर्थिक सर्वेक्षणामध्ये भर दिला आहे. आणि ही धोरणं अशी असणार आहेत की ज्यामध्ये अपयश स्वीकारून त्यातून शिकण्याची तयारी असणार आहे. म्हणजेच वाढ वेगाने व्हावी म्हणून नवीन धोरणाचा जो आग्रह असणार आहे तो खूप जास्त असणार आहे, जेणेकरून त्यामधून जरी तात्पुरतं अपयश आलं तरी त्यातून शिकण्याची तयारी असेल आणि लवकरात लवकर देशाला वाढ मिळवता येईल. या सर्व गोष्टी आपण या लाईनमध्ये पाहिल्या. पुढची लाईन पाहूया. नाऊ पास्ट द टर्ब्युलंट COVID-19 pandemic, it is time to look ahead with policy filling the economy sails. The survey acknowledges this will not be easy. Turbulent म्हणजे अस्थिर. Look ahead म्हणजे पुढे किंवा भविष्याकडे पाहणे. Filling sails म्हणजे एखाद्या गोष्टीला गती देणे. Acknowledges म्हणजे एखादी गोष्ट मान्य करणे. विल नॉट बी इझी म्हणजे ती गोष्ट सोपी नसेल. तर इथे असं दिलंय की COVID-19 ची जी परिस्थिती होती म्हणजेच त्या अस्थिर काळानंतर आता अर्थव्यवस्थेला पुढे नेण्यासाठी धोरणांची एक सक्रिय भूमिका घेण्याची वेळ आली आहे. म्हणजेच आता मोठी, चांगली आणि खंबीर धोरणं देशांनी बनवली पाहिजेत आणि हे जे काम असेल ते काम खूप कठीण असणार आहे. म्हणजेच या कामामध्ये बऱ्याच अडचणी येऊ शकतात. जेव्हा देश एखादी मोठी धोरणं बनवतो तर हे धोरण बनवण्याबद्दल ज्या सर्व गोष्टी आहेत त्याबद्दल या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. इंडीड इट असाइन्स अ 10% to 20% probability to the global economy in 2026, descending into a crisis worse than that in 2008. असाइन्स म्हणजे एखादी गोष्ट निश्चित करणे. प्रोबॅबिलिटी म्हणजे शक्यता. ग्लोबल इकॉनॉमी म्हणजे जागतिक अर्थव्यवस्था. डिसेंडिंग म्हणजे घसरत जाणे आणि क्रायसिस म्हणजे आर्थिक संकट. तर इथे हे जे आर्थिक सर्वेक्षण आहे त्यानुसार असं सांगितलं आहे 2026 मध्ये जी जागतिक अर्थव्यवस्था आहे ती 2008च्या अर्थव्यवस्थेपेक्षाही गंभीर संकटात पडण्याची 10 ते 20% शक्यता आहे. म्हणजेच 2008ला एक मोठं आर्थिक संकट जे आलं होतं त्यापेक्षाही आणखी मोठ्या संकटामध्ये 2026 ची जागतिक अर्थव्यवस्था पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच 2026ला सध्या जे अमेरिकन सरकार खूप जगभरातील देशांवर टॅरिफ लावत आहे, त्यानंतर जी जागतिक युद्धजन्य परिस्थिती आहे काही देशांमधील, त्यानंतर जी भाववाढ झाली आहे, तर या सर्व कारणांमुळे सध्याची जी 2026 ची अर्थव्यवस्था आहे ती 2008च्या अर्थव्यवस्थेपेक्षाही आणखी 10-20% अधिक गंभीर परिस्थिती असू शकते, असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. इवन द बेस्ट केस सिनॅरिओ इज अ वर्सनिंग ऑफ कंडिशन्स ॲज दे वर इन 2025. बेस्ट केस सिनॅरिओ म्हणजे सर्वोत्तम शक्यता. वर्सनिंग म्हणजे एखादी गोष्ट आणखी बिघडत जाणे. कंडिशन्स म्हणजे परिस्थिती. तर इथे असं दिलेलं आहे की सर्वात चांगल्या परिस्थितीचा जरी अंदाज धरला तरी 2025च्या तुलनेमध्ये सध्याची जी 2026 ची परिस्थिती आहे ती अधिक खराब होण्याची शक्यता दर्शवलेली आहे. पुढची लाईन पाहूया. येट द सर्वे डज पेंट अ फेवरेबल पिक्चर ऑफ इंडियाज इकॉनॉमी बॅक्ड विथ फॅक्ट्स अँड फिगर्स. येट म्हणजे तरी सुद्धा, पेंट म्हणजे एखाद्या गोष्टीचं वातावरण तयार करणे, फेवरेबल म्हणजे अनुकूल म्हणजे चांगलं, बॅक्ड विथ फॅक्ट्स अँड फिगर्स म्हणजे जे आकडे असतात आणि त्याचबरोबर काही गोष्टीमध्ये जे तथ्य असतात या सर्व गोष्टींवर आधारित असं. तर इथे असं दिलंय की जागतिक अडचणी असूनही आर्थिक सर्वेक्षण भारताच्या अर्थव्यवस्थेचे सकारात्मक चित्र मांडते आणि हे जे चित्र आहे ते भारताची ठोस आकडेवारी आहे त्यावर आधारित आहे. म्हणजेच भारताची अर्थव्यवस्था चांगली असल्याचं या आर्थिक सर्वेक्षणामध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. It also does not shy away from pointing out some emerging risks and developing problems. Shy away म्हणजे एखादी गोष्ट टाळणे किंवा त्या गोष्टीपासून पळून जाणे. पॉइंटिंग आउट म्हणजे एखादी गोष्ट दर्शवणे. एमर्जिंग रिस्क म्हणजे निर्माण होणारे धोके आणि डेव्हलपिंग प्रॉब्लेम्स म्हणजे वाढत जाणाऱ्या समस्या. तर इथे असे दिले की या आर्थिक सर्वेक्षणामध्ये भारतासमोरील नव्याने निर्माण होणारे जे धोके आहेत ते धोके आणि वाढत चाललेल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या या दोन्ही बद्दल स्पष्टपणे मांडण्यास या आर्थिक सर्वेक्षणामध्ये
कोणत्याही प्रकारची हायगाई केली नाहीये. म्हणजेच हे जे दोन्ही गंभीर मुद्दे होते ते मुद्दे या आर्थिक सर्वेक्षणामध्ये मागे पुढे न पाहता स्पष्टपणे मांडलेले आहेत, असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. ॲट अ मॅक्रो लेवल इट पॉइंट्स आउट दॅट द फॉलिंग रुपी डज नॉट रिफ्लेक्ट इंडियाज इकॉनॉमिक फंडामेंटल्स and the depreciation is due in large part to capital flowing to countries with more developed AI industries and safe haven assets. मॅक्रो लेवल म्हणजे मोठ्या किंवा व्यापक दृष्टिकोनातून एखाद्या गोष्टीकडे आर्थिक दृष्ट्या पाहणे. फॉलिंग रुपी म्हणजे जो आपला रुपये आहे, चलन आहे, त्या चलनामध्ये होणारी घसरण. इकॉनॉमिक फंडामेंटल्स म्हणजे मूलभूत आर्थिक घटक. डेप्रिसिएशन म्हणजे कमी होत जाणे किंवा अर्थव्यवस्थेच्या भाषेमध्ये त्याला अवमूल्यन होणे असेही म्हणतात. कॅपिटल फ्लोईंग म्हणजे भांडवलाचा प्रवाह आणि सेफ हेवन ॲसेट्स म्हणजे सुरक्षित गुंतवणूक असणारे पर्याय. तर इथे असं दिलंय की व्यापक पातळीवरून पाहिलं म्हणजेच मोठ्या आर्थिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर भारताचा जो रुपया आहे त्या रुपयाची घसरण भारताच्या मूलभूत आर्थिक स्थितीमुळे नसून ती काही सध्याचे प्रगत उद्योग आहेत म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासारखे उद्योग असणाऱ्या देशांकडे सध्याच्या काळामध्ये गुंतवणूक वाढत चालल्यामुळे सध्याची जी परिस्थिती आहे ती निर्माण झालेली आहे. म्हणजेच सध्या भारताचा जो रुपयाचं जे अवमूल्यन होत आहे म्हणजेच रुपया पडत आहे तर त्यामागे बरीच जागतिक कारणे आहेत असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. अ वीक रुपी इज गुड फॉर एक्सपोर्टर्स बट इंडिया प्रिडॉमिनेंटली डिपेंड्स ऑन इम्पोर्ट्स अँड दोज हॅव बिकेम मोर एक्सपेन्सिव्ह. वीक रुपी म्हणजे रुपया कमकुवत होणे. एक्सपोर्टर्स म्हणजे निर्यात करणारे. प्रिडॉमिनेंटली म्हणजे मुख्य करून. डिपेंड्स म्हणजे अवलंबून असणे आणि इम्पोर्ट्स म्हणजे आयात. एक्सपेन्सिव्ह म्हणजे महाग होणे. तर इथे असं दिलंय की भारताचं जे चलन आहे रुपया तर तो कमकुवत झाल्यामुळे निर्यातदारांना फायदा होतो आहे. पण भारत देश हा मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून असणारा देश आहे आणि यामुळे आयात केलेल्या वस्तू एक प्रकारे महाग होत आहेत. म्हणजेच याचा अर्थ की रुपया कमजोर झाल्यामुळे जी भारतातील आयात आहे ती महाग झाली आहे. म्हणजेच आपण एका उदाहरणातून समजून घेऊया. जर सुरुवातीला आपण $1 मध्ये एक गोष्ट घेत असू म्हणजेच तेव्हा जर $1 म्हणजे 70 रुपये असेल आणि सध्या परिस्थितीमध्ये जेव्हा $1 90 आहे तर काही दिवसांपूर्वी ती जी भारतामध्ये एखादी गोष्ट आयात करणं होतं ती स्वस्त होती. पण आता एका डॉलरची किंमत $90 झाल्यामुळे ती आयात आता महाग झाली आहे. तर तेच या वाक्यामध्ये सांगितलं आहे की रुपया कमजोर झाल्यामुळे जी आयात आहे ती आता महाग झाली आहे. पुढची लाईन पाहूया. इफ ट्रेड निगोसिएशन्स हॅव रिव्हील्ड एनिथिंग इट इज दॅट इंडिया इज नॉट स्ट्रॅटेजिकली वायटल टू एनी मर्चंडाईज सप्लाय चेन. ट्रेड निगोसिएशन्स म्हणजे व्यापारातील चर्चा. रिव्हील्ड म्हणजे दिसणे किंवा स्पष्ट होणे. स्ट्रॅटेजिकली म्हणजे धोरणात्मक दृष्ट्या. व्हायटल म्हणजे खूप महत्वाचं असणे. मर्चंडाईज म्हणजे वस्तूंचा व्यापार आणि सप्लाय चेन म्हणजे पुरवठा साखळी. तर इथे असं दिलंय की व्यापारांची सध्या जी वाटाघाटी चालू आहे म्हणजे सध्याचे व्यापाराचे वेगवेगळे करार चालू आहेत जागतिक स्तरावर. त्यामधून असं स्पष्ट झालं आहे की कोणती वस्तू पुरवठा साखळीमध्ये भारताला सध्या धोरणात्मक दृष्ट्या एक अत्यावश्यक किंवा महत्वाचं असं स्थान नाहीये. म्हणजेच आपण तैवानचं उदाहरण घेऊ शकतो. तर तैवान हा एक खूप छोटासा देश असून सुद्धा त्या देशामधील एक चिपची कंपनी आहे TSMC नावाची. तर त्या चिपच्या कंपनीमुळे तैवान या देशाला जगभराच्या व्यापारामध्ये खूप महत्वाचं स्थान आहे. म्हणजेच त्यांनी जर उद्या चिपचं प्रोडक्शन थांबवलं किंवा जर किमती वाढवल्या तर त्या गोष्टीचा परिणाम जगभरातील व्यापारावर होऊ शकतो. तर अशी काही परिस्थिती सध्या भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये नाहीये कारण भारत सरकार सध्या एवढी काही जगामध्ये आवश्यक असणारी गोष्ट सध्या तरी निर्यात करत नाहीये. पुढची लाईन पाहूया. टू ॲड्रेस दिस अँड अदर स्ट्रक्चरल वीकनेसेस द सर्वे आउटलाइन्स अन ॲम्बिशियस प्लॅन टू फोकस ऑन स्ट्रॅटेजिक रेझिलियन्स अँड इव्हेंच्युअली डेव्हलप स्ट्रॅटेजिक इंडिस्पेन्सिबिलिटी. ॲड्रेस म्हणजे एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे. स्ट्रक्चरल वीकनेस म्हणजे रचनात्मक कमतरता. आउटलाइन्स म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल मत मांडणे किंवा एखादी योजना तयार करणे. ॲम्बिशियस प्लॅन्स म्हणजे महत्वाकांक्षी किंवा मोठी योजना. स्ट्रॅटेजिक रेझिलियन्स म्हणजे धोरणात्मक मजबूती आणि इंडिस्पेन्सिबिलिटी म्हणजे अपरिहार्यता. तर वर जे आपण गोष्टी पाहिल्या ज्यामध्ये असं सांगितलं होतं की रुपयाची जी सध्या किंमत आहे ती हळूहळू घसरत आहे गेल्या काही दिवसांपासून. तर ती गोष्ट आणि त्यासारख्याच इतर रचनात्मक कमतरता दूर करण्यासाठी या वाक्यामध्ये सांगितलं की आर्थिक सर्वेक्षण धोरणात्मक मजबूतीवर लक्ष केंद्रित करणारी महत्वाकांक्षी योजना मांडत आहे आणि त्यामधूनच भविष्यामध्ये भारत एक अपरिहार्य निर्यातीसाठी असणारा जगभरामध्ये देश बनेल आणि सध्याची जी परिस्थिती आहे ती खूप मोठ्या प्रमाणे बदलायला मदत होईल असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. इट ऑल्सो आर्ग्यूज फॉर ग्रेटर फिस्कल फ्लेक्सिबिलिटी फॉर द सेंटर टू ॲड्रेस जिओ पॉलिटिकल अँड जिओ इकॉनॉमिक अनसर्टिनिटीज बट सायमल्टेनियसली कॉशन स्टेट्स अगेन्स्ट फिस्कल पॉप्युलिझम. आर्ग्यूज म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल आपले मत तर्काद्वारे सांगणे. फिस्कल
फिस्कल फ्लेक्झिबिलिटी म्हणजे आर्थिक लवचिकता, ऍड्रेस म्हणजे एखादी गोष्ट हाताळणे, जिओ पॉलिटिकल म्हणजे भूराजकीय आणि जिओ इकॉनॉमिक म्हणजे भू अर्थशास्त्रीय म्हणजेच एखाद्या प्रदेशामध्ये जी आर्थिक परिस्थिती आहे त्या परिस्थितीबद्दल जे आर्थिक विश्लेषण असतं ते करणे. अनसर्टनिटीज म्हणजे अनिश्चितता, सायमल्टेनियसली म्हणजे एकाच वेळी, कॉशन्स म्हणजे खबरदारी घेणे आणि फिस्कल पॉप्युलिझम म्हणजे सरकारतर्फे ज्या जनतेला तात्पुरता आनंद किंवा समाधान भेटावं म्हणून योजना तयार केल्या जातात आणि त्यामधून जो सरकारतर्फे पैसा वाटप केला जातो तशी आर्थिक धोरणं म्हणजे फिस्कल पॉप्युलिझम. तर इतिहास सांगितलाय की केंद्र सरकारला सध्याची जी भारतातील भू राजकीय आणि भू अर्थशास्त्रीय जी अनिश्चितता आहे ती हाताळण्यासाठी खूप आर्थिक लवचिकतेची गरज असणार आहे आणि त्याचबरोबर राज्यांनी जी सध्या लोकांना तात्पुरता आनंद भेटावा म्हणून ज्या योजना चालू केल्या आहेत त्या योजना थांबवण्याचा इशारा या आर्थिक सर्वेक्षणातून दिला आहे. म्हणजेच तात्पुरत्या लोकांचा सपोर्ट मिळावा म्हणून ज्या योजना राज्य सरकारने सुरू केल्या असतात त्यांचा जो भार असतो तो देशाच्या अर्थव्यवस्थेवर जास्त काळासाठी होतो आणि त्यामुळे यासारख्या योजना थांबवल्या पाहिजेत असं या आर्थिक सर्वेक्षणामध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. द रिझनिंग इज क्लिअर. वाईल द सेंटर हॅज मॅनेज्ड टू मोर दॅन हाल्फ इट्स फिस्कल डेफिसिट रेशो इन 5 years अँड इन्क्रीजिंग नंबर ऑफ स्टेट्स हॅव फॉलन इन टू रेव्हेन्यू डेफिसिट्स इन दिस पिरियड. रिझनिंग म्हणजे कारण किंवा तर्क स्पष्ट करणे, हाफ म्हणजे निम्मा किंवा अर्ध्यापेक्षा जास्त, फिस्कल डेफिसिट म्हणजे वित्तीय तूट, फॉलन म्हणजे कमी होणे, रेव्हेन्यू डेफिसिट म्हणजे महसुली तूट. तर वर ज्या आपण गोष्टी पाहिल्या ज्यामध्ये सांगितलं की सध्या केंद्र सरकारची परिस्थिती थोडी चांगली आहे आणि राज्य सरकारची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या वाईट आहे. तर हे का आहे याबद्दल इथे स्पष्टीकरण दिले आहे. तर गेल्या 5 वर्षांमध्ये केंद्र सरकारने जी त्यांची आर्थिक तूट होती ती मोठ्या प्रमाणावर कमी केली आहे, पण त्या उलट सध्या अनेक राज्य महसुली तुटीमध्ये आहेत आणि त्यांची आर्थिक स्थिती बिघडली आहे असे लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. दिस कॅनॉट बी इग्नोर्ड डिस्पाइट द पॉलिटिकल अट्रॅक्टिव्हनेस ऑफ अनकंडिशनल कॅश ट्रान्सफर्स. इग्नोर्ड म्हणजे दुर्लक्ष करणे, डिस्पाइट म्हणजे तरी सुद्धा, पॉलिटिकल अट्रॅक्टिव्हनेस म्हणजे एखादी गोष्ट राजकीयदृष्ट्या चांगली वाटणे किंवा ती गोष्ट राजकीयदृष्ट्या चांगली आहे म्हणून करणे, अनकंडिशनल म्हणजे कोणत्याही अटीशिवाय आणि कॅश ट्रान्सफर म्हणजे रोख रक्कम देऊन. तर इतिहास सांगितलं आहे की ही जी राज्यांची परिस्थिती आहे ती अशी का झाली आहे तर गेल्या काही वर्षांमध्ये बऱ्याच राज्यांमध्ये कोणत्याही अटीशिवाय रोख रक्कम असणाऱ्या योजना या खूप मोठ्या प्रमाणावर राजकीयदृष्ट्या आकर्षक ठरल्या असल्या तरी या योजनांमुळे आर्थिक समस्येकडे राज्य सरकारांनी दुर्लक्ष केलं आहे. पण हे दुर्लक्ष राज्य सरकारना करता येणार नाही असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. इट इज नोटवर्दी दॅट 4 मेजर स्टेट्स गो फॉर इलेक्शन दिस इयर, ओनली वन ऑफ विच इज करंटली लेड बाय बीजेपी. नोटवर्दी म्हणजे लक्ष देण्यासारखी गोष्ट, गो फॉर इलेक्शन्स म्हणजे निवडणुका होणे आणि लेड बाय म्हणजे सध्या सत्तेमध्ये असणे. तर इतिहास दिले की येणाऱ्या काही महिन्यांमध्ये 4 मोठ्या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असून त्यापैकी फक्त एका राज्यामध्ये सध्या भाजपची सत्ता आहे आणि ही एक महत्वाची बाब आहे. म्हणजेच जेव्हा केंद्र सरकार त्यांच्या पॉलिसी तयार करतं तेव्हा बऱ्याच प्रमाणामध्ये जर त्यांचंच राज्य सरकारामध्ये सत्ता असेल तर त्यांच्या पॉलिसीला चांगल्या प्रकारे वाव मिळतो आणि आता ज्या इलेक्शन होतील त्या इलेक्शनच्या रिझल्ट मधून या गोष्टीवर खूप परिणाम होऊ शकतो हे या वाक्यातून सांगायचं आहे. पुढची लाईन पाहूया. द सर्वे पॉइंट आउट सेव्हरल अदर इमर्जिंग प्रॉब्लेम्स सच ॲज इम्पॅक्ट ऑफ इथेनॉल प्रोडक्शन ऑन फूड सिक्युरिटी, द रिअल कॉस्ट ऑफ द ऑनगोइंग शिफ्ट टू रिन्युएबल एनर्जी, द लॅक ऑफ ॲडिक्वेट फॉडर अँड नॉट सिग्निफिकंटली द इम्पॅक्ट ऑफ कंपल्सिव्ह स्क्रोलिंग ऑन स्मार्टफोन्स. सेव्हरल म्हणजे काही, इमर्जिंग प्रॉब्लेम्स म्हणजे नव्याने निर्माण होणाऱ्या समस्या किंवा अडचणी, इम्पॅक्ट म्हणजे परिणाम, फूड सिक्युरिटी म्हणजे अन्न सुरक्षा, शिफ्ट म्हणजे बदल, रिन्युएबल एनर्जी म्हणजे नवीकरणीय ऊर्जा म्हणजे सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यासारख्या ऊर्जांचे पर्याय, लॅक म्हणजे कमतरता, ॲडिक्वेट म्हणजे पुरेशा प्रमाणामध्ये, फॉडर म्हणजे चारा, इम्पॅक्ट म्हणजे परिणाम आणि कंपल्सिव्ह स्क्रोलिंग म्हणजे सतत मोबाईलचा होणारा वापर. तर इथे आणखी काही ज्या छोट्या समस्या आहेत पण त्यांचा काही काळानंतर खूप मोठा किंवा दूरगामी परिणाम होऊ शकतो तशा काही गोष्टींबद्दल या आर्थिक सर्वेक्षणामध्ये सांगितलं होतं. तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी होत्या तर इथेनॉल उत्पादनामुळे अन्न सुरक्षेवर होणारा परिणाम, नवीकरणीय ऊर्जेकडे वळताना येणारा खरा खर्च म्हणजेच नवीकरणीय ऊर्जांना सध्या खूप खर्च लागतो तर त्या खर्चाबद्दलही गंभीर प्रश्न या आर्थिक सर्वेक्षणामध्ये केला होता आणि त्याचबरोबर सध्या असणारी ताऱ्याची कमतरता हाही एक गंभीर प्रश्न होता आणि शेवटी सध्या स्मार्टफोनवरील सतत स्क्रोलिंगमुळे म्हणजेच सतत फोनच्या वापरामुळे बरेच जे वाईट परिणाम सध्या सर्व पिढींवर जाणवत आहेत आणि त्याच्याही भविष्यामध्ये कसे आर्थिकदृष्ट्या दुष्परिणाम होऊ शकतात तर अशा सर्व समस्यांवर या आर्थिक सर्वेक्षणामध्ये चर्चा केली आहे. पुढची लाईन पाहूया. इच ऑफ दीज मेरिट्स अटेन्शन अँड द सर्वे हॅज डन इट्स जॉब वेल बाय हायलाइटिंग देम. मेरिट्स अटेन्शन म्हणजे लक्ष देण्यासाठी पात्र असणे, हायलाइटिंग म्हणजे एखादी गोष्ट ठळकपणे मांडणे. तर वरच्या वाक्यामध्ये आपण ज्या काही महत्वाच्या बाबी पाहिल्या ज्याच्यावर आता भारत सरकारने लक्ष दिले पाहिजे, ज्याबद्दल की आर्थिक सर्वेक्षणामध्ये सांगण्यात आलं होतं तर त्याबद्दल या लाईनमध्ये सांगितलं आहे की या सर्व समस्या लक्ष देण्यास पात्र असून म्हणजेच त्यांच्यावर जास्त लक्ष देऊन आर्थिक सर्वेक्षणाने आपलं जे
काम होतं म्हणजेच कर्तव्य होतं ते योग्य प्रकारे पार पाडलं आहे. म्हणजेच आता आर्थिक सर्वेक्षणाने आपलं काम केलं आहे आणि आता पुढची जबाबदारी या सर्वेक्षणानुसार काम करण्याची भारत सरकारची आहे असे या लेनमध्ये सांगितलं आहे. तर अशा प्रकारे आपण या वर्षीचा इकॉनॉमिक सर्व्हे म्हणजेच आर्थिक सर्वेक्षण आणि त्यामध्ये ज्या वेगळ्या गोष्टीबद्दल माहिती सांगितली होती त्या सर्व गोष्टीबद्दल चर्चा केली आणि हा जो आर्थिक सर्वेक्षण होता त्याचं कसं बजेटमध्ये महत्व आहे याबद्दलही माहिती करून घेतली. धन्यवाद.